सर्वांनी या फेरीमध्ये सहभागी व्हायचं आहे. शरद पालखी घेऊन सगळ्यांनी बाहेर जायचंय. या ठिकाणी पालखी शिमगोत्सवाची सुरुवात चालू झालेली आहे. पालखी बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी 5 प्रदक्षिणेसाठी पालखी साणेवरून या ठिकाणी प्रस्थान केलेलं आहे. आई प्रथम माहेर प्रदक्षिणेसाठी पालखी या ठिकाणी प्रस्थान केलेलं आहे. आपल्या आई माऊलीचं प्रस्थान माहेर प्रदक्षिणेसाठी या ठिकाणी पहिली फेरी या ठिकाणी खास रत्नागिरी मधून या उत्सवामध्ये आपली कला सादर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो, या ठिकाणी बरेचसे भक्तगण सगळ्यांनी टाळ्या वाजवून पालखीचं स्वागत करायचं आहे. आणि या ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी चप्पल घालून जे आहेत पुढे चप्पल साडेवर रावलाई नादगडच्या या ठिकाणी चप्पल जरा मागे करा. झलक दाखवून स्वागत या ठिकाणी पालखीचं स्वागत या ठिकाणी करणार आहे. रावलाई नादगडच्या ढोल पथक नाचणे वाडेकर वाडी हे पालखीचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. नादगडच्या ढोलपथक नादगडच्या ढोलपथक सर्वांनी स्वागत करायचं आहे.
वृक्ष महेशजी जडार उप भाव जडार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं प्रथमतः शब्द समोरने या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच फोटोग्राफर पुष्प देऊन त्यांचं आम्ही स्वागत करतो. धन्यवाद बाबा, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा बनवली त्याबद्दल पुनश्च मी या मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. या ठिकाणी रमेशजी धाबापूरकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं होतं. मला माहेरवाशी 200 रुपये. साई संदेश कातकर यांच्याकडून 110 रुपये. किरण गणपत मांडरकर 200 रुपये. पालखीच्या बाहेर प्रदर्शनीसाठी पेढा पूर्ण झालेला आहे. सुंदर असं या ठिकाणी पारंपरिक धाबापूरकर ढोलवादन आणि सनई वादन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. वसंत जीवराव पानकर 501 रुपये. सारवी शैलेश पालकर 500 रुपये. 100 रुपये. महेश माधव शिकवण 100 रुपये. आता सतीश
चालो चालो चालो. हॅलो, धन्यवाद कुलकर्णी साहेब. खरोखर आपल्यासारखे माणसं या उत्सवामध्ये सहभाग घेतात, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढत असते. धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी महेशजी जड्यार, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य महेशजी जड्यार, आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर व्यासपीठाकडे यायचं आहे. महेशजी जड्यार. सुंदर असं पालखी नृत्य, हॅलो, सुंदर असं ढोल वादन या ठिकाणी कुलकर्णी साहेबांच्या वतीने महेशजी जड्यार पंचायत समिती सदस्य, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य, या धामापूर पंचायत समिती गण, या गणाचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार या ठिकाणी स्वतः त्यांना करायचा आहे. कुलकर्णी साहेब खास गोव्यामधून. या विभागाचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य बाबासाहेब जळार यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे कुलकर्णी साहेबांच्या वतीने. तसेच या ठिकाणी अनिलजी पिंटे साहेब, हॅलो पिंटे साहेब, आपला देखील या ठिकाणी सुंदर असं ढोल वादन, सुंदर असं सनई वादन आणि सुंदर असं पालखी नृत्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कैलासोची वनिता महादेव शिगवण यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू विहान वेदश्री यांच्याकडून 120 रुपयाची देणगी या ठिकाणी आम्हाला लाभलेली आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच अनंत किशोर तुकाराम शिंदे राहुलवाडी यांच्याकडून देखील 501 रुपयाची देणगी या उत्सवासाठी आम्हाला लाभलेली आहे. त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो.
शेठ धनावडे. खाली जाऊन आलो मोठं वरचं काहीतरी टेक घेऊया. रन येतोय आता. हा ना येतन कुठं आहे? हा आलाय ना. पाय बघ काय वाजताय आता. हल्ला आता रन येला खाली. बरोबर सुंदर तो वाद्य आलेले आहे. हॅलो धनावडेवाडीचे गावकर सुभाषजी धनावडे साहेब. धनावडेवाडीचे गावकर सुभाषजी धनावडे साहेब आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. धनावडेवाडीचे गावकर सुभाषजी धनावडे साहेब आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच प्रभाकर साहेब धनावडे आपण देखील व्यासपीठाकडे यायचे. प्रभाकर साहेब धनावडे ऐतिहासिक डोळ्यांचे पारदे फेडणारा हा क्षण आज आपण सगळेजण या ठिकाणी अनुभवणार आहोत. या ठिकाणी श्री वाघजाई देवी ग्रामस्थ मंडळ मौजे धामापूर आणि श्री नवसरी देवी ग्रामस्थ मंडळ मौजे धामापूर या ठिकाणी संयुक्तरित्या या ठिकाणी नवसरी देवी शिमगोत्सव सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या शिमगोत्सव बसलेली असते आपण बडे साहेबांचं स्वागत आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचंय. बडे साहेबांचं या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान या ठिकाणी होत आहे. खरोखर त्यांच्या कारकिर्दीमध्ये या विभागामध्ये डोळ्यांचं पारणं पेटणारा नयनरम्य सोहळा आज आपण अनुभवणार आहोत. हॅलो या ठिकाणी खास कर्जमधून आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व सुभाषजी नलावडे उर्फ भाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाई नलावडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी या उत्सवामध्ये आपलं शब्दसमानाने प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. तसेच मी आपल्याला सन्मानित करतो आहे. आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. भाई नलावडे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील भाईंची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. मी आमच्या वाडीचे मध्ये मुलाराच्या उधळणमध्ये या ठिकाणी वाघजाई देवतेच्या रंगदेवतेचं स्वागत या ठिकाणी श्री नवसरी देवी ग्रामस्थ मंडळ करत आहे. अतिशय एकाच गावामध्ये फार प्राचीन असा इतिहास आपल्याला धामापूरमध्ये पाहायला मिळतो. एकाच गावामध्ये ग्रामदेवताच्या मुख्य ग्रामदेवताच्या 2 पालख्या आणि नवसरी देवीचे प्रमुख मानकरी तसेच या नवसरी देवीचे प्रमुख गावकर या सर्वांचं अतिशय नियोजन पद्धतीने त्याच्यामुळे गोडवाडी सायरा आजचा हा शिमगोत्सव सोहळा गोडवाडीकडून 120 रुपयाची देणगी या उत्सवासाठी आम्हाला लाभलेले आहे. सर्व व्यक्तींच्या पुनश्च श्री वाघजाई देवी नवसरी देवी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपण या ठिकाणी व्यासपीठासमोर काही दिसत नाही. बरेचसे देणगीदार या ठिकाणी देणगी देण्यासाठी येतात. ते देखील देणगीदार त्यांना देखील दिसत नाही. कृपया महिलांनी
रस्त्यावरती पालखी नृत्य आणि रंगदेवतीचा असा हा कार्यक्रम असणार आहे, त्यामुळे कोणी डीजे वाजवू नये. रामापूर निवासिनी ग्रामदेवता आई श्री वागजाई देवीचं रणदेवतेची या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. हॅलो चव्हाण साहेब, हॅलो चव्हाण साहेब, मागे येतील चव्हाण साहेब, आपण बसून घ्या. आम्हाला वाटलं. महिला परत पुढे पुढे येतात महिला. सुंदर असा गुलालाच्या उधळणीमध्ये धामापूरचा ऐतिहासिक शिमगोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. जवळपास 24 वाड्यांचं गाव असलेला हा धामापूर गणपेश्वर तालुक्यातला सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला गाव आणि त्या गावच्या आईची वाघाई देवी, आईची वासना देवी आणि आईची नवसरी देवी या नवसरी देवीच्या शिमगोत्सव सोहळ्यामध्ये वाघाई देवी ग्रामस्थ मंडळातर्फे या ठिकाणी रंगदेवतेचं या ठिकाणी रथकुमारीचं आगमन या ठिकाणी होत आहे. सुंदर असं पारंपरिक ढोलवादन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुंदर असा सोहळा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे वाघाई देवीच्या रथकुमारीचं. सुंदर, अतिशय सुंदर असं या ठिकाणी सुंदर असं पारंपरिक वाद्य, सुंदर असं पारंपरिक नृत्य, बाबा अतिशय सुंदर फटाक्यांची आतषबाजी, रंगांची उधळण आणि या सुंदर अशा रंगाच्या उधळणीमध्ये अतिशय सुंदर असा भव्य दिव्य धामापूरचा ऐतिहासिक शिमगोत्सव सोहळा. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक भक्त भाविक येत असतात. सुंदर असं पारंपरिक ढोलवादन, सुंदर असं पारंपरिक ढोलवादन. ही वाघाई नवसरी देवी ग्रामस्थ मंडळातर्फे पारंपरिक ढोलवादन आणि पारंपरिक सनईवादन. अतिशय उत्साहवर्धक जल्लोष हा फक्त धामापूरमध्येच पाहायला मिळतो. या रंगदेवतेच्या रणधुमाळीमध्ये पालखीच्या 5 फेऱ्या या ठिकाणी संपन्न होणार आहेत. अतिशय सुंदर याबरोबर पालखीच्या 5 प्रदक्षिणेबरोबर सर्व नवदाम्पत्यांनी पालखीच्या 5 फेऱ्या या पूर्ण करायच्या आहेत. सुंदर सुंदर अतिशय सुंदर रंगाची उधळण, कवळाचे भारे, गवताच्या वरंडी आणि झाडांच्या डाळ्या असा सुंदर असा वाघाई देवी ग्रामस्थ मंडळातर्फे या ठिकाणी रंगदेवतेचं या ठिकाणी आयोजन आणि श्री नवसरी देवी ग्रामस्थ मंडळातर्फे नवसरी देवीच्या शिमगोत्सवाचं आयोजन असा मन मोहून टाकणारा सुंदर असा नयनरम्य सुखेची या पालखी प्रदक्षिणेसाठी नवदाम्पत्यांची जी गडबड सुरू आहे.
हा क्षण रामापूरमधील सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित सर्व भक्त भाविक आज आपल्या आपण डोळ्याने पाहत आहोत. डोळ्यांचे पारणे पेटणारा हा क्षण. या सोहळ्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ अनेक सोशल माध्यमातून आपण सर्वत्र दूरवर पोहोचवत आहोत. त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. सुंदर असा